आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होण्याची शक्यता। सध्या सुनील केदार यांच्यावरती नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी, आज मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीने सन्मानित करणार। नाशिक पोलिसांकडून बडगुजर यांची आज चौकशी होणार। दुपारी बडगुजर यांना पोलीस पुन्हा चौकशीला बोलवणार। बडगुजर आपल्या वकिलांसोबत चौकशीला हजर राहणार। राज्यात एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीबाणीचं संकट ओढवण्याची शक्यता। 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%वर। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक। आगामी निवडणुकांवरती प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा होणार। केमिकल वाहतूक करणाऱ्या जहाजावरती ड्रोननं हल्ला। ड्रोन हल्ला झालेल्या जहाजावरती 21 भारतीय, एक व्हिएतनामी नागरिक। रेस्क्यू ऑपरेशन करत नौदलानं जहाजाला मुंबईच्या समुद्रकिनारी आणलं। शनी-शिंगणापूर इथल्या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे। 4 जानेवारीपर्यंत संप मागे। कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती। लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे। म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली। सप्टेंबरमधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख 2 वेळा बदलली। सोडतीची नवीन तारीख अद्याप जाहीर नाही। अर्जदारांमध्ये नाराजी। सोडतीसाठी 24,000 अर्ज। म्हाडाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार। मे महिन्यातील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची प्रक्रिया अजून सुरू नाही। मुंबई मंडळाकडून प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना घरं मिळाली, पण कोकण मंडळ सुस्त असल्याची अर्जदारांची तक्रार।